नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक विरोधकांचं अस्तित्वच नाही, मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात। ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याला सलाम, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तिरंगा सन्मान यात्रा। शक्ती प्रदर्शनात गगनभेदी घोषणा, नाशिकमध्ये भव्य तिरंगा रॅली। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांविरोधात दिमागदार कामगिरी करणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ भाजपच्या वतीने शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली। या रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करत वंदे मातरम, भारत माता की जय अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सध्या भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे। भारतीय सैन्यानं गेल्या 20 दिवसांमध्ये जीवाची बाजी लावून शत्रूशी लढा दिला। त्यामुळे भाजपने 13 मे ते 23 मे या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। शुक्रवारी शहरातील पंचवटी कारंजा येथून या यात्रेला सुरुवात झाली। इथून मालेगाव स्टँड, रविवार कारंजा मेन रोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधी रोड मार्गे हुतात्मा स्मारक इथं तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांचं अस्तित्व आहेच कुठे असं सांगत विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। ज्यावेळेला युद्ध सुरू होतं त्यावेळेला पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अमित भाईंनी राजीनामा द्यावा असं निर्लज्जपणाचं स्टेटमेंट विरोधक करत होते। त्याच्याबद्दल काय बोलावं? म्हणजे युद्ध केलं नाही तर का केलं नाही, युद्ध केलं तर का केलं, थांबवलं तर का थांबवलं? मला वाटतं आता काही विरोधकांना कोणी थारा देत नाही, त्यांचं कुठे अस्तित्व देशभर म्हणजे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष कोण कुठे राहिलेलं आहे, कुठे राहिलेलं नाही। या तिरंगा रॅलीत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।